पृथ्वीवरील एक तारा नावाच्या असलेल्या ऐतिहासिक शाहूनगरी मागे या जवळ समोर बघायचे या मागे समोर बघायचे समोर कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित ज्ञानवदंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की सदोदित आणि अखंडपणे चालू राहू देत या स्नेहसदीच्या हे शुभचिंतन या दीप शुभास्त्री पहिला दीप प्रज्वलित होतोय जोरदार टाळ्या वाजवूया आणि आपण देखील या दीप प्रज्वलनामध्ये सहभागी होऊया. अपडेट राहावं यावर आम्हाला सर्वजण थँक्यू करणारच आहे. आणि आजच्या आपल्या चालवायची असेल तर आपल्या नेहमीच्या गाडीबरोबरच या सर्वच मेकॅनिक मंडळींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. बाळगता कपडे खराब होतात की नाही याची पर्वा न करता अहोरात्रपणे इतरांच्या सेवेमध्ये व्यस्त असणाऱ्या या हातांना आज आराम मिळावा, या हातांचा आज सन्मान व्हावा. मात्र ती संस्था सलग 14 वर्ष चालत ठेवणं, सलग 14 वर्ष प्रगतीपथावर नेणं हे अवघड काम असतं आणि तेच अवघड काम गणित करतो. पुढील सन्मान करण्यासाठी आणि सन्मान होतो किशोर माने. थँक्यू. शिवशक्तीकडे सन्मानित केलं जातं. करण्यासाठी संदीप नेवसे भोसले कोरेगाव आपल्याला या मान्यवरांनी स्टेजवर जवळ यावं आणि साहेब विश्वनाथ देशपांडे यांच्या शुभ हस्ते आपला विनंती राहील. तुषार पिलावे कृष्णा जागर एंटरप्राइजेसचे आरडीए फायबरचे रोहित विशाल काकडेसर प्रवीण कासकर प्रशांत कासकर राजीव साहेब विवेक शिंदे साहेब टाळ्या वाजवायचे समोर बघायचे. मगाशी ज्या पद्धतीने म्हणलं की स्त्री म्हणजे शक्ती, प्रेम, त्याग, समर्पण क्षेत्रात आहे. वैमानिक असू दे, डॉक्टर असू दे, नर्स असू दे, कोणत्याही क्षेत्रात आपली शिक्षिका आपल्या या क्षेत्रात देखील त्या आवर्जून पुढे साई ऑटो केले असतील रिसेप्शन असेल यांनी एक रोपटं लावलं होतं आणि त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. त्यामुळे मला हे बघून मला अत्यंत आनंद होत आहे. आज या असोसिएशनचा 14वा वर्धापन दिन आहे. हा एक दिवस न मानता सातत्याने केलेल्या कार्याचा एक यशस्वी प्रवास आहे असं मला वाटते. या असोसिएशनमुळे अनेकांच्या मध्ये विकासात्मक बदल झालेले आहेत. या
संस्थेच्या कौतुकासाठी उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. मेळावे राज्यांमध्ये भरपूर होतात, पण आजचा जो मेळावा इथं झालेला आहे, वर्धापन दिन जो साजरा झालेला आहे, तो आज इथं आगळा वेगळा आहे. या ठिकाणी सातारा असोसिएशननी महिलांचा जो सन्मान इथं या ठिकाणी केलेला आहे, तसेच या ठिकाणी महिलांना इथं आमंत्रित केलेलं आहे. तो महाराष्ट्रातला असा हा एकमेव पहिला कार्यक्रम आहे. त्यासाठी सातारा असोसिएशनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. मी महाराष्ट्र फेडरेशनचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक 2 शब्द बोलू इच्छितो. महाराष्ट्र फेडरेशनची स्थापना 2012 साली झालेली आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे या ठिकाणी की मेकॅनिकनी सर्वांनी एकत्रित यावं आणि एकत्रित आल्यानंतर त्या एकीचं बळाचा काय उपयोग होतोय हे या ठिकाणी आज तुम्हाला इथे दिसतंय. तर या ठिकाणी मी फार वेळ तुमचा घेऊ इच्छित नाही. मी या ठिकाणी महाराष्ट्र फेडरेशनकडून सातारा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख यांना शुभेच्छा देतो. तसेच पुढील एका मेकॅनिकल बांधवाचा चिरंजीव प्रणव राजेंद्र पवार हा दिव्यांग खेळाडू म्हणून त्यांचं विशेष कौतुक राज्य शासनाच्या सन्माननीय एस.पी. साहेबांना विनंती. एस.पी. साहेबांचा या ठिकाणी सत्कार करतो. टाळ्या जोरदार वाजवूया. पोलीस प्रशासनाचं कायमच आपल्याला सहकार्य लागतं. कौतुक अभिनंदन करूया अभिजित यादव यांचं. आपलं बरोबर कंटिन्यू करा. नित्य नियमाचा संबंध आहे आणि हेच स्नेहभाव आणखीन वृद्धिंगत करण्यासाठी, तुमच्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संघटने याला मोठ्या संख्येने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, या 14व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. पोलीस विभाग आणि गॅरेज, मेकॅनिक गॅरेज तर तसं काही कॉमन पॉईंट नाही, परंतु सामान्य नागरिक म्हणून आणि आम्हीसुद्धा युनिफॉर्ममधले सामान्य नागरिक आणि तुम्ही विदाऊट युनिफॉर्मचे पोलीस असं आहे. बेसिकली बऱ्याच वेळेला कायद्याचे नियम असतात, काही ज्याला आपण खोटे नंबर प्लेट, सायलेन्सर बसवणं, अशा ज्या गोष्टीमुळे ॲक्सिडेंट होतील किंवा मोटार व्हेकल कायद्याचं उल्लंघन होईल, अशा प्रकारे काही जर मॉडिफिकेशन्स असतील तर ते कृपया करू नये, एवढीच माझी इच्छा आहे. मला वाटतं तसं इतर काही गोष्टी बोलण्यासारखं नाही, फक्त मला इथे बोलवलं. ॲक्च्युली काय झालं, आजकाल हा जमाना सगळा VCचा आहे, आमच्यासारख्या VC चालू आहे. मला आता परत एका VCला जायचं आहे. सिनियर ऑफिसर VCवर चालली मार्गदर्शन करतायत, त्याच्यामुळे मला इथे बोलवल्याबद्दल आपले आभार मानतो. परत एकदा सगळ्यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सातारा रहिवाशांचं स्वागत महाराष्ट्र फेडरेशनच्या तर्फे. त्यामुळे आज महाराष्ट्र फेडरेशन ह्या मार्च आणि एप्रिलमध्ये आपण 8 ठिकाणी विभागीय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ते आजपासून सुरुवात झालेले पहिला कार्यक्रम साताऱ्यामध्ये झालेला आहे. त्यानंतरचे प्रत्येक जिल्ह्याचे कार्यक्रम आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरून आपल्याला माहिती मिळेलच. त्याचबरोबर आपण सर्व जोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावातील मेकॅनिक एकजुटीनं एकत्रित येऊन एक संघटन मजबूत जोपर्यंत चांगल्या प्रकारे होत आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला पुढील गोष्टी काही शासकीय स्तरावरती असतील, काही कंपन्याचे CSR फंडमधील असतील, या सर्व गोष्टीचे आपल्याला फेडरेशनकडून जे काही फायदे मिळवून देता येतील, त्यातल्या त्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपत्काग्रस्त परिस्थितीत एखादा गॅरेज वर्कशॉप झाला आणि त्यावेळेला त्याचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. त्यावेळेला आपण जे आपल्या पद्धतीनं कटपूंची मदत करतो, तर त्यासाठी आपण महाराष्ट्र फेडरेशनकडून एक शासकीय स्तरावरून त्यांना कशी मदत मिळवून दिली जाईल हे आपण प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर आपल्या एखाद्या
वैद्यकीय गरजेची आपत्ती आली आणि एखाद्या मोठ्या क्रिटिकल आजारासाठी जर गरज पडली तर शासकीय स्तरावरून त्याचबरोबर कंपन्याच्या CSR फंडमधून आम्ही मागणी केलेली आहे की आमच्या मेकॅनिकच्या ह्याच्यावरती आपल्या उत्पन्नाचा स्तर दररोज वाढत आहे. त्याचा एक परतफेड म्हणा किंवा काही आमच्या सहकार्याबद्दल तुमच्याकडून जे काही आमच्या मेकॅनिकसाठी जो आर्थिक परिस्थितीमध्ये विवंचनेत त्याचं परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुमच्याकडून जे काही मदत करता येईल CSR फंड असेल आणि त्याचबरोबर शासकीय योजनांमधून त्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन संघटना कार्यरत आहे. आणि आमचा तो 2 वर्षाचा संकल्प आहे की प्रत्येक मेकॅनिकला अपडेट टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग, त्याचा व्यवसाय वाढीसाठी लागणारं प्रोत्साहन, या सगळ्या गोष्टी होताना एखाद्याला जर शासकीय योजनेची मदत द्यायची गरज पडली त्यावेळेला आपल्याकडं तो मेकॅनिक संघटनेचा सभासद आहे का हे जर आम्हाला शासनाकडनं कळालं, मागणी केली तुमच्याकडे त्याचे काय नोंद आहे, तर त्यासाठी आपण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक गावातून मेकॅनिकचे महाराष्ट्र राज्यातील सभासद म्हणून मेकॅनिक सभासद अशी एक योजना केलेली आहे. त्याचे आता आपण इथं बाहेर गेटला एंट्रीलाच फेडरेशनच्या ऑफिसमधून तो फॉर्म भरावा आणि वार्षिक सदस्य म्हणून मेकॅनिक सदस्य जो महाराष्ट्र फेडरेशनचा असेल तो 99 रुपये भरून तो सभासद व्हावा ही फेडरेशनकडून मी आपल्याला सर्वांना आवाहन करतोय. त्याचबरोबर ज्या काही योजना पुढच्या ट्रेनिंग या सर्व गोष्टी होतील त्या सर्व सभासदांना त्याचं प्राधान्यानं अगोदर सहकार्य मिळेल. मध्ये उज्ज्वल यश मिळवलेलं आहे त्याबद्दल तिचा या ठिकाणी आई वडिलांच्या उपस्थितीमध्ये सत्कारतोय. टाळ्याला विशेष जोरात वाजवूया. विनय सूर्यवंशी या मेकॅनिकल मेळाव्याच्या निमित्तानं सन्मानित होत आहे. सोनल अकलूजला बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड मिळाला. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी या नीलमकडे यांच्या सत्कारासाठी रुपाली यांना देखील विनंती आहे या फोटोमध्ये आपण देखील उपस्थित व्हा. अशीच डान्स आणि रग्बी प्लेअर यानंतर अमरीन सलीम पटेल यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी येस सदिच्छा शुभेच्छा देऊया. आणि हायटेक सर्व्हिसेसचे अरुण कबारे असं वाटतं सर कार्यक्रमात केले असतील रिसेप्शन असेल संगीत यांनी एक रोपटं लावलं होतं आणि त्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे. त्यामुळे मला हे बघून मला अत्यंत आनंद होत आहे. आज या असोसिएशनचा 14वा वर्धापन दिन आहे. हा एक दिवस न मानता सातत्याने केलेल्या कार्याचा एक यशस्वी प्रवास आहे असं मला वाटते. या असोसिएशनमुळे अनेकांच्या मध्ये विकासात्मक बदल झालेले आहेत. या असोसिएशनमुळे ही संस्था सातारा शहरामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अग्रस्थानी आहे. या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे आणि सर्व पदाधिकारी आणि असोसिएशनचे सर्व सभासद यांच्या अथक परिश्रमामुळे ही असोसिएशन अग्रस्थानी आहे असे मला वाटते. आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. आणि या असोसिएशनला मी महेश ऑटोस्पेअरतर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद. सगळीच टीम या ठिकाणी सन्मान स्वीकारताना उपस्थित आहे. आणि पुण्याच्या टीमकडून सातारच्या संघटनेचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आदर सत्कार मान सन्मान होतो. सरकारांचे देखील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. सातारकरांना टाळ्या तर वाजवूया कोल्हापूरकरांसाठी.
उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. मेळावे राज्यांमध्ये भरपूर होतात, पण आजचा जो मेळावा इथं झालेला आहे, वर्धापन दिन जो साजरा झालेला आहे, तो आज इथं आगळा वेगळा आहे. या ठिकाणी सातारा असोसिएशननी महिलांचा जो सन्मान इथं या ठिकाणी केलेला आहे, तसेच या ठिकाणी महिलांना इथं आमंत्रित केलेला आहे. तो महाराष्ट्रातला असा हा एकमेव पहिला कार्यक्रम आहे. त्यासाठी सातारा असोसिएशनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. मी महाराष्ट्र फेडरेशनचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक 2 शब्द बोलू इच्छितो. महाराष्ट्र फेडरेशनची स्थापना 2012 साली झालेली आहे. त्याचा उद्देश एवढाच आहे या ठिकाणी की मेकॅनिकनी सर्वांनी एकत्रित यावं आणि एकत्रित आल्यानंतर त्या एकीचं बळाचा काय उपयोग होतोय हे या ठिकाणी आज तुम्हाला इथे दिसतंय. तर या ठिकाणी मी फार वेळ तुमचा घेऊ इच्छित नाही. मी या ठिकाणी महाराष्ट्र फेडरेशनकडून सातारा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख, संपर्क प्रमुख यांना शुभेच्छा देतो. तसेच पुढे दिव्यांग खेळाडू म्हणून त्यांचं विशेष कौतुक राज्य सन्माननीय एस.पी. साहेबांना विनंती. एस.पी. साहेबांचा या ठिकाणी सत्कार पण टाळ्यांना जोरदार वाजवूया. पोलीस प्रशासनाचं कायमच आपल्याला सहकार्य लागतं. कौतुक अभिनंदन करूया अभिजित यादव यांचं. आपलं बरोबर कंटिन्यू करा. नित्य नियमाचा संबंध आहे आणि हेच स्नेहभाव आणखी वृद्धिंगत करण्यासाठी, तुमच्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या संघटनेला शुभेच्छा. याला मोठ्या संख्येने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, या 14व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. पोलीस विभाग आणि गॅरेज, मेकॅनिक गॅरेज तर तसं काही कॉमन पॉईंट नाही, परंतु सामान्य नागरिक म्हणून आणि आम्हीसुद्धा युनिफॉर्ममधले सामान्य नागरिक आणि तुम्ही विदाऊट युनिफॉर्मचे पोलीस असं आहे. बेसिकली बऱ्याच वेळेला कायद्याचे नियम असतात, काही ज्याला आपण खोटे नंबर प्लेट, सायलेन्सर बसवणं, अशा ज्या गोष्टीमुळे ॲक्सिडेंट होतील किंवा मोटार व्हेकल कायद्याचं उल्लंघन होईल, अशा प्रकारे काही जर मॉडिफिकेशन्स असतील तर ते कृपया करू नये, एवढीच माझी इच्छा आहे. मला वाटतं तसं इतर काही गोष्टी बोलण्यासारखं नाही, फक्त मला इथे बोलवलं. ॲक्च्युली काय झालं, आजकाल हा जमाना सगळा VCचा आहे, आमच्यासारख्या VC चालू आहे. मला आता परत एका VCला जायचं आहे. सिनियर ऑफिसर VCवर चालली मार्गदर्शन करतायत, त्याच्यामुळे मला इथे बोलवल्याबद्दल आपले आभार मानतो. परत एकदा सगळ्यांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सातारा रहिवाशांचं स्वागत महाराष्ट्र फेडरेशनच्या तर्फे. त्यामुळे आज महाराष्ट्र फेडरेशन ह्या मार्च आणि एप्रिलमध्ये आपण 8 ठिकाणी विभागीय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ते आजपासून सुरुवात झालेले पहिला कार्यक्रम साताऱ्यामध्ये झालेला आहे. त्यानंतरचे प्रत्येक जिल्ह्याचे कार्यक्रम आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरून आपल्याला माहिती मिळेलच. त्याचबरोबर आपण सर्व जोपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक तळागाळातील मेकॅनिक एकजुटीनं एकत्रित येऊन एक संघटन मजबूत जोपर्यंत चांगल्या प्रकारे होत आहे, त्याच पद्धतीनं आपल्याला पुढील गोष्टी काही शासकीय स्तरावरती असतील, काही कंपन्याचे CSR फंडमधील असतील, या सर्व गोष्टीचे आपल्याला फेडरेशनकडून जे काही फायदे मिळवून देता येतील, त्यातल्या त्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपत्काग्रस्त परिस्थितीत एखादा गॅरेज वर्कशॉप झाला नाही आणि त्यावेळेला त्याचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. त्यावेळेला आपण जे आपल्या पद्धतीनं तटपून जी मदत करतो, पण त्यासाठी आपण महाराष्ट्र फेडरेशनकडून एक शासकीय स्तरावरून त्यांना कशी मदत मिळवून दिली जाईल हे आपण प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर आपल्या एखाद्या वैद्यकीय गरजेची आपत्ती आली आणि एखाद्या मोठ्या क्रिटिकल आजारासाठी जर गरज पडली तर शासकीय स्तरावरून त्याचबरोबर कंपन्याच्या CSR फंडमधून आम्ही मागणी केलेली आहे की आमच्या मेकॅनिकच्या
संघटना कार्यरत आहे आणि आमचा तो 2 वर्षाचा संकल्प आहे की प्रत्येक मेकॅनिकला अपडेट टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग, त्याचा व्यवसाय वाढीसाठी लागणारं प्रोत्साहन, या सगळ्या गोष्टी होताना एखाद्याला जर शासकीय योजनेची मदत द्यायची गरज पडली त्यावेळेला आपल्याकडं तो मेकॅनिक संघटनेचा सभासद आहे का हे जर आम्हाला शासनाकडनं कळालं, मागणी केली तुमच्याकडे त्याचे काय नोंद आहे, तर त्यासाठी आपण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक गावातून मेकॅनिकचे महाराष्ट्र राज्यातील सभासद म्हणून मेकॅनिक सभासद अशी एक योजना केलेली आहे. त्याचे आता आपण इथं बाहेर गेटला एंट्रीलाच फेडरेशनच्या ऑफिसमधून तो फॉर्म भरावा आणि वार्षिक सदस्य म्हणून मेकॅनिक सदस्य जो महाराष्ट्र फेडरेशनचा असेल तो 99 रुपये भरून तो सभासद व्हावा, ही फेडरेशनकडून मी आपल्याला सर्वांना आवाहन करतोय. त्याचबरोबर ज्या काही योजना पुढच्या ट्रेनिंग या सर्व गोष्टी होतील त्या सर्व सभासदांना त्याचं प्राधान्यानं अगोदर सहकार्य मिळेल. त्यांना मध्ये उज्ज्वल यश मिळवलेलं आहे, त्याबद्दल तिचा या ठिकाणी आई वडिलांच्या उपस्थितीमध्ये सत्कार होतोय. टाळ्या विशेष जोरात वाजवूया. विनय सूर्यवंशी दैवडीचे मान्यवर सन्माननीय सुहास काळे या मेकॅनिकल मेळाव्याच्या निमित्तानं राजेंद्र शिंदे यांना विनंती राहील. सुहास काळे दैवडी संघटनेचे माजी अध्यक्ष यांना आपण सन्मानित करावे. यानंतर आपण प्रतिमा चव्हाण यांचा सन्मान घेणार आहोत. सौरभ अकराईचे प्रतिमा आपण घरचा कारभार बघत गावचा कारभार वाजूया. सन्मान चिन्ह घेऊन सन्मानित होत आहे. सोनल अकलूजला बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड मिळाला. वाजूया. कायद्याचा अभ्यास करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी या समोर सन्मानित होत आहेत. टाळ्या वाजवूया नीलम कडव यांच्या सत्कारासाठी. महेश कंदाले यांना देखील विनंती आहे या फोटोमध्ये आपण देखील उपस्थित व्हा. सहकार्यातून येतात अशी डान्स आणि रग्बी प्लेयर आपण जेवायसाठी जा. चल शिंदे साहेब चॅनलला जायचं आहे.